तर सांगलीच्या चिंतामण नगरमधील नवीन रेल्वे पुलाच्या रस्त्याला तडे गेलेले आहेत, खड्डे देखील पडलेले आहेत। 15 ते 20 कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या रस्त्यावर खड्डे पडले। पूल पूर्ण होऊन अजून 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाही। अनेकदा आंदोलन करूनही ठेकेदार आणि जिल्हा प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष पाहायला मिळतं। तब्बल 2 वर्षाहून जास्त आणि 15 ते 20 कोटी रुपये खर्चून हा चिंतामण नगरचा रेल्वेचा पूल बांधण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता या रेल्वे पुलाला अजून उद्घाटन सुद्धा झालेलं नाही आहे। नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे या ठिकाणी सामाजिक संघटनांनी एकत्र येत या ठिकाणी हा पूल नागरिकांच्यासाठी खुला केलेला आहे। पण एका वर्षात या पुलाची अवस्था पाहिली तर या रस्त्याला भले मोठे खड्डे पडलेले आहेत। या ठिकाणी नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून आणि या पुलावरून प्रवास करावा लागतोय। मात्र सकाळ असेल, दुपार असेल किंवा संध्याकाळ असेल, लाईट नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे। जिल्हा प्रशासनानं त्वरित लक्ष द्यावं अशी या पंचक्रोशीतल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे। आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी, सांगली। तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय। काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी दाखल झाले आहेत। दरवेळी शिंदे पावसात आल्यानंतर भात शेतीची लागवड जी आहे ती करत असतात। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे। अशातच काल पंढरपूरचा दौरा आटपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी मुक्कामी आलेले पाहायला मिळत आहे। मी सध्या त्यांच्या दरेगावी निवासस्थानी आहे। या ठिकाणी पाहू शकता की नेहमी कार्यकर्त्यांची वर्दळ जी आहे ती या भागामध्ये पाहायला मिळत असते। मात्र या भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागात तुरळक काही कार्यकर्ते जे आहेत ते सध्या पाहायला मिळत आहेत। दरवेळी पावसाळ्यामध्ये एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी आल्यानंतर भात शेतीची लागवड करत असतात। मात्र सध्या या भागात आज सकाळपासूनच मुसळधार असा पाऊस पडत असल्यामुळं या ठिकाणी ते विश्रांती करत असल्याची माहिती समोर येत आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, दरे, सातारा।